2023 गेलं, 2024 आलं. तुमचं 31st झालं, हॅपी न्यू इयर झालं. पण त्या शेतकऱ्यासाठी कधी हॅपी न्यू इयर येणार आहे? 350 वर्षापूर्वी फक्त शेतकऱ्यासाठी हॅपी न्यू इयर होतं, तेही महाराजांच्या इतिहासामध्ये. त्याच्यानंतर आणखीनही शेतकरी हा सुखी झालेला नाही. सध्या कापसाला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे. आणि दुसरीकडे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे CAI यांनी डिसेंबरच्या अहवालामध्ये असं सांगितलं होतं की केंद्र सरकारने 3 लाख कापसाच्या खादी आयात केल्या आणि 3 लाख कापसाच्या खादी निर्यात सुद्धा केल्या. म्हणजे जागतिक बाजारामध्ये कापसाला भाव असून सुद्धा, म्हणजे मागणी असून सुद्धा, शेतकऱ्याचं मरण इकडं कसं काय? हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभा टाकलेला आहे. कांद्याचा थोडासा भाव वाढला की सगळीकडे बोंबाबोंब चालू होते आणि 150 रुपयाचा पिझ्झा खाते वेळेस काही वाटत नाही.